रूपपादालोचनी
विश्वाचा जनिता
विठ्ठल विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे निष्काम निराळा गोपी लावेला चाळा तुला काय चाळा सुचला मध्ये शांत निष्काम निराळा गोपी लावेला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत पांडुरंग गुरु
सरोजन सांद्रिलांबुदाभं जगन्निहितपाणे मंडनं मंडनं तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनिद्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा लाधलो पावन झालो चराचरीय ध्यानमुदं गुरुर्मूर्ते भुजामुदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगाविशुद्धं बुद्धपादस्पर्शं शुचिः शीलः समदक्ष सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 34वे आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने समस्त ग्रामस्थ पिंपरी शिंगी रांजणगाव जोळेगाव महालगाव बाजाठाण आणखी कुठले वाहेगाव वरखेड चांदेगाव वक्ती खळकवाघलगाव सर्वांना धन्यवाद। जे वालतुरे सर या ठिकाणी उपस्थित त्यांनाही धन्यवाद। चे मधुकर वालतुरे सर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चे मस्केवाडी बबनराव मस्के कुळू पाटील मस्के त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे जगन्नाथ पाटील काळे ते उपस्थित आहेत चांदेगाववरून त्यांनाही धन्यवाद। सर्व पिंपरीकर ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ सेवेकरी तरुण मंडळ बेटामध्ये किती तारखेला येतात 10 तारखेला 10 जण आहे 10 जण 10 तारखेला येतात 10 बाय 10 बऱ्याच दिवसापासून हे तरुण मंडळ बेटात सेवेला येतात। सप्ताही सुंदर पार पडलेला आहेत कार्यक्रम बोलणे खाल्ल्याशी नीट होत आणि बऱ्याच वेळा प्रत्येक वर्षी तर पाऊसच असतो यावर्षी सप्ताही कोरडा केला जरा मंडपाटा रूप टाकलाय बऱ्याच वेळेला काल्याचे कीर्तन आपल्याला पावसामुळे लवकर आवरून घ्यावं लागतं आणि आपला हा 34वा वर्ष आहे 34 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे। आपला हा परिसर पूर्वीपासून बेटाशी जोडलेला बेटाशी निष्ठावान असणारा परिसर आपलं गावही बेटाचं निष्ठावान असणारं गाव आहे आणि सुंदर अशा प्रकारे सप्ताह आपण पार पडत आहात। तरुण मंडळ लांबून तिकून शिंगी फाट्यावरून रॅली घेऊन आलेत मिरवणूक घेऊन आलेत महिला मंडळ त्या ठिकाणी त्यामध्ये बरेच होते तरुण मंडळ महिला मंडळ बालगोपाल मंडळ मिरवणुकीकरता उपस्थित असणाऱ्या सर्व तरुण मंडळालाही धन्यवाद आणि पंक्ती जोरदार झाल्या मला पंक्ती देणारालाही धन्यवाद आणि खाणारालाही धन्यवाद देणार तयार खायला पण नसल्यावर काय करायचं फेकून द्यावं लागेल ते कीर्तनाचं माध्यम आहेत कीर्तन ऐकायला आणि भगवंताचं भजनही त्यामध्ये भजन आणि भोजन सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी पार पडलं। ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांनाही धन्यवाद आणि जिशपी आणले होते काही 2-4
फुलं टाकण्याकरता JCP वाल्यांनाही धन्यवाद. तसं JCP हा विषय हार्ड कामाचा असतो, पण त्या JCPचा उपयोग तुम्ही फुलं टाकण्याकरता केला त्याबद्दल धन्यवाद. JCPचा उपयोग लोक खड्डे खोदण्याकरता करतात. गरज असेल तिथं खड्डा खोदा, पण दुसऱ्याकरता खोदू नये. जो दुसऱ्याकरता खड्डा खोदतो तोच खड्ड्यात पडतो. पण आपण JCPचा उपयोग फुलं टाकण्याकरता केला त्याबद्दल धन्यवाद. काल्याचा प्रसंग आहेत. 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहेत. काला म्हटलं की बंधन येतं. बाकीच्या कीर्तनामध्ये मोकळे मनाने आपण इतर विषय घेऊ शकतो, परंतु वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की काल्याचे कीर्तन कृष्णचरित्र सांगावं लागतं. ते बालचरित्र. गोकुळवासियांचं असणारं शुद्ध प्रेम, या विश्वाचा निर्माता परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते स्थापिले 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्र आपलिया. एकले न कंठ वेची म्हणून याय, म्हणून याय. निर्माण 14 गगन चंद्र सूर्य मेघ तारकाने. ऐसा घरी हा माया सूत्रधारी, ऐसा घरी हा माया सूत्रधारी. बाबूती भौतिक भिन्ने भिन्ने हो. एकलेन कंठवीची म्हणून येणे केले निर्माण 14 भवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न. त्याला एकट्याला कर्मेना म्हणून त्याने जग निर्माण केलं. एकट्या माणसाला कर्मत नसल्या त्याला वाटतं दोनाचे 4 हात व्हावे, चतुर्भुज व्हावं. लग्न झालं, चतुर्भुज झाला, मग काही दिवसांतर दोघात तिसरा यावा. दोघात तिसरा याला मोठा झाला, आता सुनमुख पाहायची इच्छा, वाढला संसार. संसारा वाढत चालतो. एक इच्छा पूर्ण झाली की 10 निर्माण होतात, 10 पूर्ण झाले की 100 निर्माण होतात, 100 पूर्ण झाले की 1000 निर्माण होतात, 1000 पूर्ण झाले की 10,000 निर्माण होतात. हे थांबत नसतं. त्यालाच संसार म्हणतात. एक मनुष्य म्हणला, माझ्याकडं 50 वर्षापासून एक चाकू आहे म्हणे. 50 वर्षापासून एकच? हो. आतापर्यंत 10 वेळा मोठी बदलवली आणि 5 वेळा पाते बदलवले, पण चाकू तोच आहे. संसार असाच आहे, सगळा बदलत चालतो पण तोच आहे. हा म्हणतो मी तोच आहे. लहानपणचा फोटो बघा ना आरशात, पहा बरं किती बदल झाला. सगळा बदल झाला तरी तुम्ही तोच आहेत. संसार बदलणारा असूनही तोच दिसतो, हे संसाराचं वैशिष्ट्य आहे. पण संसार परिवर्तनशील आहे. त्याला एकट्याला कर्मेना म्हणून त्याने हा संसार निर्माण केला. सम्यक सरते ते संसार, हा जो सतत सरकत जातो तो संसार. पूर्वी कोपीत राहत होता, पत्रा बांधला, पुढे सरकला. पत्र्यात राहत होता, बंगला बांधला, पुढे सरकला. बंगल्या पुढे गाडी आली, आणखी पुढे सरकला. बँकेची जप्ती आली, पुन्हा मागे सरकला. 2 एकर गहाण टाकली, पुन्हा मागे सरकला. 4 एकर विक्रीला काढली, पुन्हा मागे सरकला. काहींचा पुढं कमी सरकतो, मागे जास्त सरकतो. सम्यक सरते ती संसार, ज्याच्यामध्ये सतत परिवर्तन होतं तो संसार आहे. हा संसार त्या परमात्म्याने निर्माण केला. केले निर्माण 14 भवने.
गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हे पंचमहाभूत निर्माण केले. पृथ्वी आप तेज वायू आकाश. आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी हे 5 तत्व आहे. त्याला पंचमहाभूत म्हणतात. स्मशानातले भूत नाही बरं का. काही लोक भूताचा फार बाऊ करतात. भूताचा बाऊ करणं काही लोक असतात. एक माणूस भूतला फार घाबरायचं. तो म्हणायचा अचानक जर भूत भेटलं काय करणार हो रात्री. पूर्वीचा काळ होता असे साधनं नसायचे. पायी जावं लागत. शेजारच्या गावाला पायी चालला निघला तो रात्र झाली. घाबरत घाबर राम 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 करीत निघाला. त्यावेळेस समोरून एक माणूस कंदील घेऊन आला. कंदीलवाला पाहिल्यावर घाबरला. आलं म्हणले भूत. कंदीलवाला म्हणले काय भूतभूत करतो मी काय घाबरत नाही भूता बिताला. पुढं चालला तू काही नाही म्हणले चाललो शिंगीला. मला तिथंच जायचं. चला मग गप्पा मारीत जाऊ. गप्पा मारीत चालले दोघं. गप्पा मारीत चौफुली पण केले. एक म्हणला मला आता तंबाखू खाल्ले जमायचंच नाही. तर जीवन अवघड असतं. दुसरा म्हणला मला बिडी पिल्याशिवाय जमायचंच नाही. आता याने तंबाखू काढली हातावर घेतली. वारं सोडलं ते गेली उडून. चुना काढायला लागले एवढं तंबाखू गेली उडून. आता वाऱ्यामध्ये ज्याची तंबाखू हातावर टिकेना याची बिडी कशी पेटायची वर. काही काही लोक इतकी एक्सपर्ट असतात ना किती वादळी येऊ द्या पेटवणार. कारण दररोज कट्ट्याचे कट्टे संपवतात. काही तर कीर्तनात येऊन कीर्तनात सुद्धा पेटवतात. तर अशा प्रकारे वाऱ्याने उडून गेल्यामुळे हा एका झुडपाच्या आड गेला तंबाखू खायला. तो बिडी पिणारा दुसऱ्या झुडपाच्या आड बिडी प्यायला गेला. हा तंबाखू खाऊन जेव्हा बाहेर आला म्हणला कंदील दिसतोय. कंदीलवाला कुठे गायब कसं काय झाला म्हणले. आता बरोबर होता आपल्या. हा भूत होता का काय. सोबत गप्पा मारत ना आम्ही. कंदील दिसतोय इथून कंदीलवाला दिसत नाही. नक्की हा भूत असला पाहिजे. भूत भूत म्हणून घाबरायला लागला. पडायला गेला पळून. थोड्या वेळानंतर हा बिडी पिऊन आला बाहेर. हा म्हणला आपला जोडीदार कुठे. त्याला भूत होता का काय. तोही भूत म्हणून लागला पडायला. कोणाचं कोणाला ताळमेळ नाही. अशा प्रकारच्या भूताबद्दल मी बोलत नाही आहे. पंचमहाभूत संस्कृतमध्ये भूत शब्द आहे. भू हा धातू आहे. भू धातूपासून भूत शब्द निर्माण होतो. भू म्हणजे होणे निर्माण होणे. जे निर्माण होतं त्याला भूत म्हणतात. हे जगत निर्माण झालेलं आहे म्हणून याला पंचमहाभूत म्हणतात. हे 5 महाभूत निर्माण केलेले आहेत. केले निर्माण 14 भुवन. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न अशा पंचमहाभूतांना निर्माण करणारा ईश्वर परमात्मा. तो परमात्मा गोकुळात आला. तोची गोकुळात होनिया गोळ म्हणवी तो बाळ यशोदेचा. गोकुळात प्रगट झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णंदा घरी आनंदले अंदरनारी. गुढ्या तोरणे करते कथा गाते गाणे. कोणी गुढ्या उभं राहावं लागलं. कोणी तोरणं लावू लागलं. कोणी कथा करू लागलं. कोणी गीत गाऊ लागलं.
आनंदोत्सव भगवंताच्या प्रागट्याने प्रातःकाळी सुनंदाला जाग आली, बाळाच्या रडण्याचा आवाज आला. यशोदेची ननंद, नंदबाबाची बहीण सुनंदा. बऱ्याच वेळी ननंद आणि भाऊजाई यांचा ताळमेळच बसत नाही. ननंद म्हणतो ननंद त्यात न आनंद, जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद, जी घरातून गेल्याशिवाय भाऊजाईला सुखच नाही, नाही का. ननंद म्हणजे सासूबाईचा CID. आईच्या कानात जाऊन सांगते वहिनीन चोरून लाडू खाल्ले बरं का. पण यशोदेची ननंद तशी नव्हती, कारण ती न नंदा नसून सुनंदा होती. सुनंदाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. नंद बाबाला सांगितलं, बाबाने यमुने स्नान केलं, नवीन वस्त्र परिधान केले आणि आनंदोत्सव सुरू झाला. मैंने में धीर जाई रे कृष्ण, मैंने में धीर जाई रे कृष्ण राम के, जाई रे कृष्ण, मैंने में धीर सजाई रे कृष्ण राम, मेरे चुड़ियों पे कृष्ण मेरे चुनरी पे कृष्ण, मेरे चुड़ियों पे कृष्ण मेरे चुनरी पे कृष्ण, आनंदोत्सव सुरू झाला. सगळ्या गोपी आल्या. एक 95 वर्षाची म्हातारी गोपी होती, तोंडात दाताचा पत्ता नाही, वेदांती मैया. 80 वर्षापूर्वी लग्न झालं होतं, त्यावेळेचा लग्नाचा शालू काढलाय पेटीतून, नेसून आली ना, डोळ्यात काजळ घातलं, हातात काठी. इकडे आनंदोत्सव झालाय. मैंने में धीर जाई रे कृष्ण, मेरे नैनों में गोकुल वृंदावन, मेरे प्राणों में मोहन तेवढ्यात ती म्हातारी गोपी, कहा भयो कहा भयो म्हटलं. आ केल्याबरोबर एका गोपाळाने लोण्याचा गोळा घेतला, तोंडातच फेकला. लोण्याचा गोळा तोंडात फेकला, सरळ आतमध्ये गेला, अडकायला जागाच नव्हती त्याला. कहा भयो तेरो मुंह मीठा भयो, फिर भी पता नहीं चलो कहा भयो. लाला भयो लाला. आनंद उत्सव भगवान गोकुळात प्रगट झाले. अष्टमीला भगवान प्रगट झाले, नवमीला उत्सव झाला, द्वादशीला भोले बाबा आले, चतुर्दशीला पुतना आली. एक राक्षस कंसाने पाठवायला सुरुवात केली. 3.5 महिन्याचा कृष्ण झाला तेव्हा कृष्णाने करवट बदलली. यशोदा इतका आनंद झाला, करवट बदलण्याचा उत्सव सुरू केला. बैलगाडीला झोळी बांधली, झोळीत बाळाला टाकलं, वर दया दुधाचे माठ ठेवले आणि वाड्यामध्ये महालामध्ये उत्सव सुरू केला. तेवढ्यामध्ये शकटासूर नावाचा एक राक्षस आला कृष्णाला मारण्याकरता. तो बैलगाडीवर येऊन बसला. कृष्णाने पडल्या पडल्या झोळीतून लात मारली, गाडी उलथून पडली, दबून मेला नव्हतो गाडी खाली. शकटासूर मारला.
एक तृणावर्त नावाचा राक्षस आला. तृणावर्त वावटळीचं रूप घेऊन आला. अशी वावटळे गरगर 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 फिरत आले महाराज. त्या वावटळी कृष्णाला उचललं, उंच आकाशामध्ये घेऊन गेले. उंच आकाशामध्ये त्या वावटळीमध्ये कृष्ण गरगर गरगर. भगवान म्हणजे वा वा मामा क्या एक एक खिलौना भेज रहे हैं, आज तो हवाई जहाज भेज दियो है. तृणावर्ताला कळाला आता आपण कृष्णाला उचललेलं आहे. ती वावटळ मथुरेच्या दिशेने निघाली. भगवंतांनी वजन वाढवलं आणि गळा दाबून तृणावर्ताला टाळ मारला. भगवान रांगू लागले. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रंगत, रंगणे रंगनाथ तोन्या देखेला सया. त्याला रंगनाथ म्हणतात. रांगायला लागला त्याचं एक नाव पडलं रंगनाथ. गाईचं शेपूट उभा राहिला त्याचं एक नाव पडलं गोवत्स पुच्छावलंबन. कृष्ण उभा राहायला लागला, चालायला लागला आणि बोलायला लागला. आणि बोलायला लागला म्हणजे काय बोलतोय तू? सुरदास महाराज वर्णन करतात. मैया हो मैया, ओ मैया कहने लगे मोहन मैया. ऊंचे गढ़ी चढ़ी कहती यशोदा, ले ले नाम कन्हैया, दूर खेल मत जाऊ लल्ला रे, मारी गाय भैया मोहन में भगवान आहेत. हे विश्व निर्माण केलं आहे.
या विश्वाचा निर्माता यशोदा आई म्हणून हाक मारतोय महाराज. प्रथम चरणामध्ये जनिता विश्वाचा विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसे माता. हे विश्व ज्याने निर्माण केलं तर यशोदा आई म्हणून हाक मारतो. आई, आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम. विशाल प्रेम ज्याच्या अंतःकरणात आहे तिला आई म्हणतात. आणि मम्मी, ख्रिश्चन धर्मामध्ये जो मुलगा सुरक्षित ठेवतात त्याला मम्मी म्हणतात. सुरक्षित मुलगा. आणि डॅडी डेड बॉडी हाय मुलगाची. पण आई शब्दामध्ये प्रेम आहेत महाराज. लेकराच्या गीत वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळाची जाती करी लाभाविण प्रती. लाभाविण प्रती करणारी कळवळ्याची जाती म्हणजे आई आहे. विश्वाचा जनिता, विश्व निर्माण करणारा परमात्मा यशोदेला आई म्हणून हाक मारतो. काय यशोदेचं भाग्य. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. ब्रह्मांडाला तृप्त करणाराला यशोदा तृप्त करते ना. काय यशोदेचं भाग्य आहे. एकदा कृष्णाला भूक लागली. मैया आज मला भूक लागलेली आहे, घरी चाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू
लहानच घे घेऊंडा मला भाजून दे गे मोठा मांडा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला देऊ आये भूक लागले लहानच घे घेऊंडा मला बाजून दे गे मोठा मांडा यशोदा म्हणे खाली बस यशोदा गाईचं दोन करीत होती आकर गाईचं दूध काढताना दुधाची धार कृष्णाच्या मुखात सोडली धारोष्ण दूध भगवान पित आहे गायीने मागं ओढून पाहिला गायीला इतका आनंद झाला वासराप्रमाणे स्तनाला मुख लावून दुग्ध प्रेषण केलं किती आनंद आहे वात्सल्य भाव गायीच्या अंतःकरणात निर्माण झाला गायीच्या स्तनातील दुग्धधारा भगवान प्राशन करत आहेत ब्रह्मांडाला तृप्त करणाऱ्या परमात्म्याला गाय तृप्त करीत आहेत हे गोमातेचं महत्व आहे महाराज गोमातेचं महत्व भगवान कृष्ण परमात्मा यांनी वाढवलं भगवान स्वतः गायी चारतात ब्रह्मविद्येचा पुतळा ब्रह्मविद्येचा पुतळा ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखे तो घोडा श्रुती निर्विद्या गेला वेदा भगवान गाई चालू लागले गो सेवा भगवान करत आहेत गाईच्या दुधाने तृप्त होत आहेत यशोदा परमात्म्याला तृप्त करीत आहे आणि तो भगवान यशोदा आई म्हणून हाक मारते विश्वाचा जनिता म्हणे यशोदे से माता काय लिहिलेचं रहस्य महाराज सांगतात भगवान भक्ताचं अंकित होतं आणि जसं प्रेम त्याच्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो द्वितीय चरणा
विठोबा रखो विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसे माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रेत विठाला विठाला वाजले 3:15 वाजले अजून महाप्रसाद व्हायचा आहे ना घ्यायचं का आवरून मग चालते भुका लागली तुम्हाला खाऊन काय काही करून भूक लागल्या सगळं तुझी चेहरा काही वाटत नाही आम्ही उपोषण अजून तुमच्या समोर गुलाबजाम कीर्तन झाल्याशिवाय आम्हाला कुठे जेवण आहे
ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. जसं प्रेम त्या परमात्म्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो. ये यथामाम प्रबद्धन्ते तांस्तथैव भजाम्यहम. गीतेमध्ये भगवान सांगतात, जो मला जसा बसतो मी त्याला तसा बसतो. ज्या किरही भावना जैसे प्रभू मूर्त दे कठीण तैसे. अशा प्रकारे प्रेम करणारा परमात्मा. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. प्रेम हे अनिर्वचनीय असतं, शब्दाने व्यक्त होत नसतं. गुणरहितं कामनारहितं प्रतीक्षणं वर्धमानं सूक्ष्मतरं अनुभवरूपं अविच्छिन्नं. ज्या प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार नाही, कामना नाही, ते शुद्ध प्रेम. संसारामध्ये कामनायुक्त प्रेम असतं, संसारामध्ये गरज म्हणून प्रेम असतं, आणि परमार्थातलं शुद्ध प्रेम असतं. जीवीची जीवा प्रेम भावाची भावात वाचवणे केशवा अणुनावडे. जीवे अनुसरले अजून का नये वेगी अनावतो सय प्राण माझा. केव्हा त्या परमात्म्याचं दर्शन काही येता देखे न माझा माय बाप घटिका बोटे दिवस लेखे धरवण यामाप. भगवत दर्शनाची तीव्र तळमळ. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम अखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरे अखिया प्यासे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरे अखिया प्यासे. पानी पी कर प्यास बुझाओ. पानी पी कर प्यास बुझाओ. पानी पी कर प्यास बुझाओ. नहीं मन को कैसे समझाओ. पानी पी कर प्यास बुझाओ, नहीं मन को कैसे समझाओ. तहान लागली पान पिल्यावर ताण शमी, पण या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची तहान लागली. ही एक व्याकुळता आहे, हे प्रेम आहे. केव्हा त्या परमात्म्याचं दर्शन होईल. काही येता देखील माझा माय बाप घटिका बोटे दिवस लेखे धरून यामाप. म्हणून त्या भगवंता करता सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या त्या गोष्टी आहेत. पती पुत्र बांधव सर्वस्वाचा त्याग करून धावतात नव्हत्या. वेणूचा स्वर ऐकला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू.
बहुत चिता कल्पनेची सास हेचा बहुतच जातो हेचा बहुतच जातो देह भाव ठेवणे पायी सगळ्या गोपी आपापल्या हातातले काम सोडून त्या वेणूच्या दिशेने या लागे शरीर सांडवाके जे सकळ गुणांचे लोन उतरचे संपत्ती मधु सांडीचे कुरवंडी करून असा असणारा भगवान ऐसा भक्तात संकित लागे तैसे लागे वास्तविक परमात्म्याला कामना नाही आहे निष्काम परब्रह्म निष्काम पण त्याला कामना निर्माण झाली कशाची चोरी करण्याची किंवा लीला करण्याची चाळा करण्याची कामना निर्माण झाली तृतीय चरणामध्ये कामनीराला Come on,
निष्काम आहे, निराळा आहे, पण चाळा लागला. अशा प्रकारे असणारे भगवान अनेक लीला करतात. आवरून 2-5 मिनिटात अजून महाप्रसाद व्हायचा आहे. उपस्थित सर्व भजनी मंडळ, उपस्थित पाहुणे मंडळी, आमचे मनीषजी सुद्धा या ठिकाणी, मनीषजी वर्मा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अतुल रासकर, त्यांनाही धन्यवाद. मल्लिकार्जुन मंदिर बांधकाम चालू आहेत. तर मंदिराकरता स्वतःच्या मालकीची जागा ज्यांनी मोफत दिली, नानासाहेब आनंदा बाराहाते, भारत आनंदा बाराहाते, विक्रम दत्तू बाराहाते यांनी स्वतःच्या मालकीच्या हक्काची जागा दिलेली आहेत. समस्त ग्रामस्थ पिंपरी 51 गोणी धान्य आणि 21,000 रुपये बेटात दिलेत ना. अन्न क्षेत्रामध्ये 51 गोण्या धान्य दिलं आणि 21,000 रुपये रोख अन्न क्षेत्रामध्ये आपण दिले, त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यांचं नाम निर्देश केला तिघांनी या ठिकाणी नारळ घेऊन जायचं आहे. घ्या. आपण खूप मोठं मन करून मंदिराकरता जागा दिली, त्याबद्दल धन्यवाद. कोणी हजर नसेल तर त्यांचे प्रतिनिधी आलं तरी चालेल. विठाला विठाला निष्काम निराळा गोपी लागलेला चाळा, निष्काम आहे, निराळा आहे, पण चाळा लागला प्रेमामुळे. अनेक लीला करतो, चौरी लीला करू लागतो. वास्तविक परमात्मा निर्गुण निराकार आहेत, पण सुंदर रूप धारण करून सगुण साकार होतो. अव्यक्त परमात्मा व्यक्त होतो आणि सुंदर रूप धारण करून प्रगट होतो आणि लीला करतो. शेवटच्या चरण तुका म्हणे आरे, तुका म्हणे आरे, तुका म्हणे आरे, तुका म्हणे आरे, अनेक लीला भगवान करू लागलेत. भगवान चौरी लीला करू लागले. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकुलचौरम श्रीराधिकाय मृदस्य चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. भगवान चौरी लीला करू लागले. गारण येऊ लागले.
गवळण सांगती गाराणी रात्री लावता चक्र पाणी खावणे दैद तुपडून योगी फुडली विरजानी हागे बाई कोणास यावरणा कोटवर सोस धिंगाणा एक एक गारणं घेऊन येऊ लागल्या. यशोदा म्हणे कृष्णा तो आता गावात सुद्धा वागत नाही ना गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन दया अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ दया गाया घेऊन भगवान गाई चालू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागले. हम पोरा हे घुमरी वाजे घमामा हे घुमरी वाजे घमामा हम पोरा हमामा घुमरी वाजे घमामा हा घुमरी वाजे घमामा. भगवान परमात्मा खेळ खेळू लागले. खेळता खेळता गोपाळ थकले. चला आवडू गाई बैसो जेऊ एक ठाई भाऊ केली वरवन पाय पिढी झाला अवघ्या सोडलेल्या मोठा जिचा दहिकाला गोमटा घ्यारे घर दैवात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंद्या वाटी तो शिदोरी बांधुदात गितीगात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा मध्यभागी बसले. भोवती गोपाळ बसले. भगवान काला करतात यमुनेच्या तीराला. सालाबादप्रमाणे आपल्या पिंपरी गावामध्ये सप्ताहाचं आयोजन केलं जातं. आज या सप्ताहाची समाप्ती म्हणजे काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन तुमच्या आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तपरायण गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या कीर्तनाने या ठिकाणी काल्याचं कीर्तन सफल संपूर्ण होत आहे. मित्रांनो, धर्मो रक्षिती रक्षिताः. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की गेल्या 2-3 महिन्यामध्ये बांगलादेशामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि या सत्ता परिवर्तनाच्या नंतर त्या देशामध्ये जे अल्पसंख्याक होते त्यामध्ये हिंदू असतील, बौद्ध असेल, शीख असेल, ईसाई असेल, अशा अनेक अल्पसंख्याक हिंदू माता भगिनीवरती दुर्दैवाने अमानुष अशा प्रकारचा अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आला. 9-9, 10-10 नराधमांनी एका एका माऊलीवरती माझ्या बलात्कार केला आणि त्या अनुषंगाने मोठ्या सप्ताहामध्ये तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तपरायण गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज तो विषय सांगत असताना काही उदाहरणं दाखले त्यांनी या ठिकाणी दिले, परंतु त्या दाखल्यांचा विपर्यास करून आदरणीय तुमचं सर्वांचं माझं श्रद्धास्थान रामगिरीजी महाराजावरती त्या वक्तव्यामुळे जवळजवळ 60-65 ठिकाणी आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. मित्र हो, श्रद्धास्थान आपण कधी म्हणतो? आपल्या श्रद्धास्थानाला ज्यावेळेस ठेच पोहोचती, ज्यावेळेस आपली आई जाते त्यावेळेस आपल्याला ठेच पोहोचते, ज्यावेळेस आपला बाप जातो त्यावेळेस आपल्याला ठेच पोहोचते. आणि ज्यांना आपण मानतो, ज्यांना श्रद्धास्थानी मानतो, त्या श्रद्धास्थानावरती सुद्धा जर असे हजारो शेकडो गुन्हे होत असतील तर अत्यंत दुर्दैवपूर्ण असा हा भाग आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करणार आहे, आज या प्रसंगी आपण सर्वांनी आदरणीय गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या पाठीशी भरभक्कमपणाने उभं राहण्याची आज गरज आहे. आणि म्हणून येत्या 23 तारखेला सोमवारी गंगापूर या ठिकाणी सकाळी 10 वाजता आदरणीय गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशावरती माझ्या माता भगिनीवर जे अनवडीत अत्याचार झाले
त्याच्या निषेधार्थ आपल्या सगळ्यांना एक मोठा भव्य दिव्य मोर्चा काढायचा आहे. आणि या मोर्चाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना हात जोडून पाय पडून विनंती करतो की अभी नाही तो कभी नाही या न्यायाप्रमाणे आपण सर्व हिंदू बंधू भगिनींनी त्या मोर्चाला 10 वाजता उपस्थित राहायचंय अशी आग्रहाची विनंती मी आपल्याला करतो. आणि पुन्हा एक कळकळीची विनंती करतो की त्या दिवशी मोर्चाला कोण कोण येणार हे कृपया वर हात करून या ठिकाणी सांगा. खरोखर सांगा, खोटं बोलू नका, खोटं वागू नका, परंतु आपणही सांगा. जे जे आपणासी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडवावे सकळ जन या उक्तीप्रमाणे आपल्याला मी आता सांगितलं, आपणही इतरांना सांगा. आणि भव्य दिव्य माता भगिनीसह सर्व पुरुष बांधव असतील, तरुण बांधव असतील, या सर्वांनी यावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. गणेश्वर माऊली गणेश्वर माऊली कृष्ण मला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम मला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरळ मला वाटू एकमेका वैष्णवनिका जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले लय कुरे वेळी वाकुडी उतरे हा नाही विचारिला अधिकार म्या फुला